औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. वेलकम. आज आपण कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील उष्णता व तापमान या पाठावरील अध्ययन करणार आहोत. या पाठाविषयी चर्चा करणार आहोत. शिक्षणार्थी मित्र, आपणास या समोरच्या स्लाइड मध्ये 4 आकृत्या दिसत आहेत. या आकृत्यामध्ये पहिली जर आकृती आपण बघितली तर या आकृतीमध्ये एक व्यक्ती बर्फाला स्पर्श करताना दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये एक व्यक्ती अशी आकृती दाखवलेली आहे की ज्यामध्ये एक व्यक्ती धातूला स्पर्श करताना दिसतोय, तर एका आकृतीमध्ये तो लाकडाला स्पर्श करताना दिसतोय. तसंच याही आकृतीमध्ये एक लाकूडला स्पर्श करतो आणि एक धातूला स्पर्श करतो. तसंच या आकृतीमध्ये आपणास दिसतंय की एका गॅस स्टोव्हवर एक भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक द्रव पदार्थ ठेवलेला आहे. या सर्व आकृत्यावरून आपल्याला कल्पना येते की पहिल्या आकृतीमध्ये जो व्यक्ती आहे तो बर्फाला स्पर्श करत आहे. या आकृतीमध्ये जो व्यक्ती आहे तो एका लाकडाला आणि धातूला स्पर्श करत आहे. तर उष्णता म्हणजे काय याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या सर्व आकृत्यावरून आपल्याला कल्पना आलीच असेल की उष्णता म्हणजे काय. उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. त्यामुळे आपणास पदार्थ थंड आहे की गरम याची जाणीव होते. जेव्हा एखादा पदार्थ उष्णता ग्रहण करतो किंवा उष्णता सोडतो तेव्हा त्याच्या स्थितीत, तापमानात व आकारमानात बदल घडून येतो. प्रत्येक पदार्थातील अणूंची हालचाल होते. जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा त्यातील अणूंची हालचाल जास्त होते. उष्णता ही त्यातील अणूंच्या गतिज ऊर्जेने मोजली जाते. यालाच उष्णता असं म्हटलं जातं. थोडक्यात उष्णता म्हणजे द स्टेट ऑफ कोल्डनेस और हॉटनेस. उष्णतेचे मापन हे खालील पद्धतीने केले जाते. कॅलरी. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते तिला 1 कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं. दुसरं उष्णतेचं मापन केलं जातं किलो कॅलरी मध्ये. 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते तिला 1 किलो कॅलरी उष्णता असं म्हणतात. सेंटीग्रेड हीट युनिट CHU. 1 पौंड वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते तिला 1 सेंटीग्रेड हीट युनिट 1 CHU उष्णता असं म्हटलं जातं. 1 सेंटीग्रेड हीट युनिट म्हणजेच 453.6 कॅलरीज. 4 नंबर उष्णतेचं मापन हे ब्रिटिश थर्मल युनिट, थोडक्यात BTHU या पद्धतीनेही केले जाते. 1 पौंड वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री फॅरेनहाइटने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते
तिला 1 ब्रिटिश थर्मल युनिट उष्णता म्हणतात. काही रूपांतरे या ठिकाणी आपण बघणार आहोत. 1 ब्रिटिश थर्मल युनिट बरोबर 252 कॅलरी. 1 सेंटीग्रेड हीट युनिट बरोबर 1.8 ब्रिटिश थर्मल युनिट. आपण खाली 2 आकृत्या बघतोय बघा. हे आहे उष्णता मोजण्यासाठी वापरात येणारं साधन कॅलरीमीटर. उष्णतेचे मापन करण्यासाठी कॅलरीमीटर या साधनाचा वापर केला जातो. एक तांब्याच्या आकाराचे कंटेनर असून त्यात लाकडी खाचेत तापमापक बसवलेला असतो. या ठिकाणी जर आकृती बघितली आपण, या ठिकाणी इथं थर्मोमीटर, नंतर जो द्रव पदार्थ तो हलवण्यासाठी एक स्टरर दिलेला आहे, पाणी आहे, नंतर इथं 2 वायर आहेत, इग्निशन वायर्स, थर्मोकपल तयार केलेला आहे इथे, एक ऑक्सिजन ऍटमॉस्फिअर आणि सॅम्पल इन कप. या पद्धतीने साध्या कॅलरीमीटरने उष्णतेचे मापन केले जाते. यापूर्वी आपण बघितले की उष्णता म्हणजे काय. उष्णतेमध्ये आपल्याला स्पर्श झाल्यावर जाणवतं की पदार्थ थंड आहे की गरम. परंतु तापमान म्हणजे काय. जेव्हा पदार्थाला उष्णता दिली जाते किंवा उष्णता काढून घेतली जाते, तेव्हा पदार्थ गरम किंवा थंड होतो. पदार्थ किती गरम किंवा किती थंड आहे याची जाणीव करून देणाऱ्या राशीला तापमान, टेम्परेचर म्हणतात. तापमान मोजण्याचे एकक डिग्री सेंटीग्रेड आहे. तापमान मोजण्यासाठी खालील पद्धतींचा वापर केला जातो. तापमान मोजण्याच्या खालील पद्धती आहेत. 1 नंबर फॅरनहाइट स्केल. ब्रिटिश पद्धतीमध्ये तापमान हे फॅरनहाइट स्केलमध्ये मोजले जाते. यात सर्वसामान्य दाबाखाली पाण्याचा गोठण बिंदू हा 32 डिग्री व उत्कलन बिंदू 212 डिग्रीवर स्थिर ठेवून केलेला असतो. याचे 32 ते 212 च्या दरम्यान 180 खुणा केलेल्या असतात. प्रत्येक खूण ही 1 डिग्री फॅरनहाइट तापमान दर्शविते. सेल्सिअस स्केल. मेट्रिक पद्धतीमध्ये तापमान सेल्सिअस स्केलमध्ये मोजले जाते. यात सर्वसामान्य दाबाखाली पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री व उत्कलन बिंदू 100 डिग्रीवर स्थिर ठेवून केलेला असतो. याचे 0 ते 100 च्या दरम्यान 100 खुणा केलेल्या असतात. प्रत्येक खूण ही 1 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शविते. रूमर स्केल. या पद्धतीमध्ये तापमान रूमर स्केलमध्ये मोजले जाते. यात सर्वसामान्य दाबाखाली पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री रूमर व उत्कलन बिंदू 80 डिग्री रूमरवर स्थिर ठेवून केलेला असतो. याचे 0 ते 80 च्या दरम्यान 80 खुणा केलेल्या असतात. प्रत्येक खूण ही 1 डिग्री रूमर तापमान दर्शविते. पाऱ्याचा तापमापक वापरून जास्तीत जास्त 357 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचेच तापमान मोजता येते. यापेक्षा उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर नावाचे साधन वापरले जाते. या आकृतीमध्ये आपणास दिसतंय बघा, फॅरनहाइट स्केल आणि सेल्सिअस स्केल यातील फरक दिसतोय. या तापमापी दर्शक आहे बघा फॅरनहाइटचा, इकडच्या बाजूचा आहे सेल्सिअसचा. इथं जर कंपॅरिझन बघितलं तर 100 डिग्री सेंटीग्रेड इज इक्विव्हॅलंट टू 212 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे थोडक्यात
100 डिग्री सेंटीग्रेडचे डिग्री फॅरेनहाइट मध्ये रूपांतर केल्यास ते आपल्याला 212 डिग्री फॅरेनहाइट इतके मिळते. त्यानंतर 0 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वलन टू 32 डिग्री फॅरेनहाइट. 32 डिग्री फॅरेनहाइटचे रूपांतर आपण डिग्री सेंटीग्रेड मध्ये केल्यास ते आपणास 0 डिग्री सेंटीग्रेड इतके मिळते. इथे आपल्याला एक हीट लिक्विड थर्मोमीटर आणि बायोमेटॅलिक थर्मोमीटर याचा जो डिफरन्स आहे या आकृतीद्वारे इथं दाखवलेला आहे. काही ज्या अत्याधुनिक तापमान किंवा उष्णता मोजण्याच्या ज्या साधनं आहेत त्या ही आकृतीमध्ये दिलेल्या आहेत. मर्क्युरी थर्मोमीटर आहे, डिजिटल थर्मोमीटर आहे जो हल्ली डॉक्टर लोक वापरतात, इन्फ्रारेड थर्मोमीटर आहे. याचा वापर आपण बघितला कोरोना काळात आपलं जे टेम्परेचर मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मोमीटर सहाय्याने आपल्या हेडद्वारे आपल्या कपाळाचं तापमानाद्वारे आपलं तापमान कोरोना समयामध्ये मोजलं जात होतं. डिजिटल थर्मोइलेक्ट्रिक पायरोमीटर, डिजिटल ऑप्टिकल पायरोमीटर, डिजिटल इंडस्ट्रियल पायरोमीटर. इथे काय आपल्याला आकृत्या दाखवलेल्या आहेत. पायरोमीटरचे मुख्य दोन प्रकार, थर्मोइलेक्ट्रिक पायरोमीटर, ऑप्टिकल पायरोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक पायरोमीटर म्हणजे काय? भिन्न धातूंच्या दोन वायर्स घेऊन त्याची टोके एकत्र जोडली तर त्याची युग्मे कपल्स तयार होतात. त्यापैकी एका युग्माचे तापमान जास्त असेल व दुसऱ्या युग्माचे तापमान कमी असेल तर त्या वायरच्या बंद सर्किट मधून विद्युत प्रवाह वाहतो. यात तांबे, प्लॅटिनम व रेडियम धातूच्या वायरची युग्मे कपल्स वापरतात. एक युग्म भट्टीत घालून दुसरे युग्म थंड ठिकाणी बुडवितात. या सर्किटमध्ये तापमापी दर्शक बसवला असतो की ज्याद्वारे आपल्याला त्या ठिकाणचे तापमान जे उच्च आहे ते मोजता येते. उष्णता आणि तापमान या पाठातील काही व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. विशिष्ट उष्णता, स्पेसिफिक हीट, एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास लागणारी उष्णता व तेवढ्याच वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास लागणारी उष्णता यांच्या गुणोत्तरास विशिष्ट उष्णता, स्पेसिफिक हीट म्हणतात. विशिष्ट उष्णता हे गुणोत्तर असल्याने माप नसते म्हणून याला एकक वापरत नाही. विशिष्ट उष्णता, पाण्याची विशिष्ट उष्णता ही 1 आहे, तांब्याची विशिष्ट उष्णता ही 0.10 आहे, लोखंडाची विशिष्ट उष्णता ही 0.12 इतकी आहे. पदार्थाने घेतलेली किंवा सोडलेली उष्णता खालील सूत्राने काढतात. वजन गुणिले तापमानातील फरक गुणिले विशिष्ट उष्णता. W गुणिले T2 वजा T1 गुणिले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बर्फाची गुप्त उष्णता, लेटेंट ऑफ हीट ऑफ आईस ही 80 कॅलरी पर ग्रॅम आहे, तर वाफेची गुप्त उष्णता, लेटेंट हीट ऑफ स्टीम ही 540 कॅलरी पर ग्रॅम इतकी आहे. उष्णतेचे स्थलांतर, ट्रान्समिशन ऑफ हीट.
उष्णता ही उच्च तापमानाच्या पातळीकडून कमी तापमानाच्या पातळीकडे वाहत असते. उष्णता ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या प्रक्रियेला उष्णतेचे स्थलांतर ट्रान्समिशन ऑफ हीट म्हणतात. ते खालील 3 पद्धतीने होते. वहन कंडक्शन, पदार्थाच्या एका भागाला उष्णता दिल्यास त्यातील कणांचे प्रत्यक्ष स्थलांतर न होता उष्णता एका टोकाहून दुसऱ्या टोकाला वाहण्याच्या प्रक्रियेला कंडक्शन असं म्हटलं जातं. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की एक मेटल रॉड आहे. तो मेटल रॉड एका मेणबत्तीवर ठेवलेला आहे. मेणबत्तीच्या जो पेटणारा भाग आहे त्यावर हा रॉड पकडला असता या रॉड मधून कणांचं प्रत्यक्ष स्थलांतर न होता सुरुवातीचे कण तापतात. हे तापलेले कण आपली उष्णता शेजारच्या कणांना देतात. या क्रमाने एक कण दुसऱ्या कणाला आपली उष्णता देतो आणि उष्णतेचं वहन होऊन या पद्धतीने पदार्थ तापतो. याला वहन असं म्हटलं जातं. प्रापण किंवा अभिसरण कॉन्व्हेक्शन, पदार्थातील कणांचे प्रत्यक्ष स्थलांतर होऊन उष्णता एका टोकाहून दुसऱ्या टोकाला वाहण्याच्या प्रक्रियेला प्रापण, अभिसरण, कॉन्व्हेक्शन म्हणतात. वरील जी आकृती या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा. एका भांड्यात खालच्या बाजूने उष्णता दिली जात आहे द्रव पदार्थाला. सर्व प्रकारचे द्रव पदार्थ जे आहेत हे कॉन्व्हेक्शन अभिसारण पद्धतीनेच तापतात. उष्णता दिल्यानंतर जे उष्णतेच्या खालच्या बाजूचे जे पाण्यातील कण असतात किंवा द्रव पदार्थातील कण असतात ते तापतात. ते जड कण हलके होऊन वरच्या पृष्ठभागावर येतात. वरच्या पृष्ठभागावरचे जड कण खाली जातात. या पद्धतीने कणांचं प्रत्यक्ष स्थलांतर होतं. म्हणून या पद्धतीमध्ये द्रव पदार्थ हा पूर्णपणे तापला जातो. याला अभिसरण किंवा कॉन्व्हेक्शन असं म्हटलं जातं. उत्सर्जन रेडिएशन, या क्रियेने उष्णतेचे स्थलांतर ट्रान्समिशन ऑफ हीट होण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. उष्णता ही किरणांच्या स्वरूपात मिळते. उदाहरणार्थ सूर्यापासून मिळणारी उष्णता किंवा शेकोटीपासून मिळणारी उष्णता. खालील आकृतीत आपल्याला दिसतंय की एक शेकोटी आहे. त्या शेकोटीवरून आपण या पद्धतीने आपलं टेम्परेचर किंवा डिस्टन्स मेंटेन करतो की आपल्याला मिळणारी जी उष्णता आहे या शेकोटीपासून ही किरणाच्या स्वरूपात आपल्या शरीरास मिळत असते. उष्णता व तापमान या पाठातील सर्वात जी उदाहरणं विचारली जातात. डिग्री सेंटीग्रेडचे रूपांतर डिग्री फॅरेनहाइट मध्ये करणे व उलट हे खालील प्रमाणे करावे. 9C बरोबर 5F वजा 160 हे सूत्र वापरावे जर आपणास डिग्री फॅरेनहाइटचे डिग्री सेंटीग्रेड मध्ये रूपांतर करावयाचे असेल तर. या उलट डिग्री सेंटीग्रेडचे डिग्री फॅरेनहाइट मध्ये रूपांतर करायचे असेल तर 5F बरोबर 9C अधिक 160 हे सूत्र वापरावे. या सूत्रामध्ये C म्हणजे सेंटीग्रेड, F म्हणजे फॅरेनहाइट. खालील उदाहरण आपण बघूयात. 50 डिग्री फॅरेनहाइटचे डिग्री सेंटीग्रेड मध्ये रूपांतर करा. या ठिकाणी आपण सूत्र वापरणार आहोत 9C बरोबर 5F वजा 160. 9C बरोबर 5 डिग्री फॅरेनहाइट जी डिग्री F ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे वजा 160.
9C बरोबर 250 वजा 160, 9C बरोबर 90, C बरोबर 90 छेद 9, तर 50 डिग्री फॅरनहाइट बरोबर 10 डिग्री सेंटीग्रेड हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे.